आणि त्यांचं एक म्हणजे बापराव पडलाचा मुलाचा सासरा दवाखान्यामध्ये का सांगालो तर कोणता माणूस काम कसा करते. खासदार झालेला माणूस जिल्हा परिषद मेंबर आणि आमदाराशिवाय फोन उचलणार. साहेब आपले ऑटोवाल्याचा फोन उचलतात. आमच्या इथे ऑटोवाले ऑटो धरल्याला डायरेक्ट साहेबाला फोन करतात. लगेच साहेब त्याला बोलतात, अरे जाऊ दे म्हणतात त्या. म्हणजे असं आहे साहेबाचं. म्हणून मित्र हो, आता आपण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आता जवळजवळ 2 महिन्यात इलेक्शन लागतील. का बोलालो मी तर हे माणूस नसल्याच्या नंतर कळते. आज नांदेड जिल्ह्यामध्ये खासदार आता आलाय निवडून, पण आज 500 लोक साहेबाच्या घरी आहेत. आम्ही विचारल्या कोंडलवाडीच्या लोकांना, तुम्ही काय आल्या, काय करावं म्हणजे आमचं कामच होईना झालं. आमले साहेबासारखा माणूसच नाही. आमले पडून सुद्धा साहेब तिथं पराभूत झाले तरी 200-400 रोज लोक तिथं गेलेल्या लोकांना नाश्ता आहे. तिथं नाश्ता चहा पाणी नंतर काम सांगतात. साहेब झालं तर होते म्हणतात आणि होईना गेलं तर हे तुझं काम होत नाही, कोपऱ्याला बोलवून सोडणार. कारण का आपल्या इथे बघल्या आपणही लोकप्रतिनिधी बारटकरच्या काळापासून बघायला, त्याच्यानंतर साहेबच असे आमदार आहेत की बोललं तसं काम करतात. अर्ध्याल्या रात्री आता आम्ही काही काम पडलं, आम्ही त्या सगळीला घेते. आमच्या इथे जावाई मिळतो साहेब, तुम्हाला आठवण असं पंडित पाटील होते, मी होते. आम्ही 5-6 जण गेल्या. आम्हाला 500 लोकांनी घेरलं तिथं. कुठली म्हणले आमचा मुलगा मेला म्हणजे तुमच्या याच्यामुळे आमच्या वरट्याचा तिथला जावाई होता. साहेबाला फोन केला. साहेबांनी त्याला फोन केला म्हणजे माझ्या हात मला काय आहे ते निर्णय लावा. ते दुर्गादेवी बसली होती. तर साहेबांना 12ला फोन उचलला की त्या पीएला फोन केला. ते पीए झोपलं होतं, कुठं होतं ते पळतच आलं. मग एक साहेब ड्रायव्हर होता आपल्या इकडला, त्यानं सांगला बाबा साहेबाचे माणसं ते मिटवाच लागते. पण त्यावेळेस 2 वाजता मिटल्यावर साहेब झोपले. तर ते अंतापूरकरला फोन करू लागले. ते तर उठलंच नाही. ते म्हणले असा राहा म्हणजे माझा अजून खासदार झोपला नाही 2 वाजता. कमाल केली साहेब त्यानं तुमची. कारण का आम्ही तिथं होत्या 2 वाजता आल्या आणि सगळं झाल्यावर झोपले. मित्र हो, का सांगालो आपण बक्कळ बघायला त्या खासदार साध्या माणसाला तर भेटत ना, बोलणं तर सोडूनच द्या. म्हणून असा आपला लोकप्रिय नेता, कारण ग्रामपंचायतच्या सदस्यापासून लोकसभेपर्यंत गेला, त्याला जाण राहते. आणि वरल्यावरी राजाचा राजा झाला की त्याला खाल्ल्या परिस्थितीचं काहीच दुःख राहिलं. गरिबी कशी माहित आहे साहेबांना माहित आहे, शेतकऱ्याचं दुःख साहेबांना माहित आहे. प्रत्येक क्षेत्रातून साहेब गेलेले आहेत. म्हणून आपल्याला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये, कारण हे विषय काढू नये म्हणून तुम्हाला सांगालो की येणाऱ्या निवडणुकीत असाच नेता आपल्याला पाहिजे. वेळ झालेली आहे म्हणून सर्वांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की साहेबासारखा नेता आपण निवडून द्यावा. एवढंच बोलून मी 2 शब्द संपवितो. अत्यंत तळागाळातून निर्माण झालेलं हे नेतृत्व आहे. या ठिकाणी राजू पाटील कापसीकर यांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. राजू पाटील कापसीकर. तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्या कापसी नगरीमध्ये कापसी येथील माजी सरपंच बुद्धवासी हौसाजी कांबळे यांना 1 वर्ष झालं. आणि या 1 वर्षाच्या प्रथम पुण्यसन्मानानिमित्त त्यांच्या पुतळ्यावरचे अनावरण आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, कार्यक्रमाला उपस्थित मिलिंद भाऊ देशमुख, माजी सभापती बालाजी पाटील मार्तळेकर, आदरणीय डॉक्टर सचिन पाटील उमरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सावळे, माजी सभापती आनंदराव पाटील डागणीकर, आदरणीय तुकारामजी वारकर गुरुजी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव गायकवाड व या परिसरातून आलेले सर्व हौसाजी कांबळे
चिखलीकर साहेबांचे सर्व कार्यकर्ते व सर्व परिसरातून आलेले पाहुणे, बौद्ध उपासक आणि उपासिका, आतापर्यंत हौसाजी कांबळे यांच्या जीवनचरित्रावर खेरबा पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि हौसाजी कांबळे हे कसे होते हे आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे, कारण मी त्याच्यावर न सांगता त्यानंतर बाबूराव माली पाटलांनी सुद्धा सांगितलं की एक आंबेडकरी चळवळीचा हौसाजी कांबळे यांचा कार्यकाळ गेलेला आहे. सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळं एखाद्या गावचं सरपंच पद भोगत असताना किंवा पंचायत समिती सदस्य पद भोगत असताना आणि या भागामध्ये काम करत असताना थोडं सामान्य कुटुंबात आल्यानं थोडं अवघड जाते. मात्र त्यांची पर्वा न करता हौसाजी कांबळे यांनी त्या कापशीमध्ये जवळपास पत्नीच्या माध्यमातून आणि हौसाजी कांबळे यांच्या माध्यमातून 10 वर्षे सरपंच पद भोगलेलं आहे. त्यांच्या कामाविषयी बाबूराव माली पाटलांनी सांगितलं, माणसामध्ये 2 गुण असतात, एक गुण आणि एक अवगुण. अवगुणावर न बोलता मी गुणावर बोलतो. गेली 15 वर्ष आम्ही ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना त्यांनी सर्वसामान्य माणूस असेल, एखादी पाटील माणूस असेल किंवा मित्र असेल, खरंच त्यांनी हात जोडून जवळीकता जाण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि अचानकपणे दिल्लीला गेल्यानं हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर दिल्ली माझ्या माहितीनुसार 2-2.5 हजार किलोमीटर आहे. तिथून त्यांचं प्रेत आणण्यासाठी आदरणीय चिखलीकर साहेबांनी जीवाचं बाजी लावून त्यांचं प्रेत कापशीमध्ये आणलं. त्याबद्दल आम्ही कापशीवासी चिखलीकर साहेबांचे खूप खूप आभारी आहोत. आणि चिखलीकर साहेबांविषयी बोलायचं जर म्हटलं तर ते चिखली गावच्या सरपंच पदापासून जिल्हा परिषदेच्या सभापती, वेगवेगळ्या खात्याचं काम करत असताना आमदारकी अपक्ष असेल, शिवसेनेतून बीजेपीची असेल, खूप काही. जसं हौसाजीच्या भागा लढल्याशिवाय पद भेटलं नाही, तसं आतापर्यंत खासदार साहेबाला लढल्याशिवाय पद भेटलं नाही. आणि हे संघर्ष योद्धा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि खूप जनता सुद्धा त्यांच्या आतापर्यंत पाठीशी राहिलेली आहे. त्या निमित्तानं मी भावी कार्यास खासदार साहेबाला सुद्धा माझी शुभेच्छा देतो. आणि आपण गावातील सर्व जनता पाहुणे आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल कापशीवासियांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. आणि माझा मान सन्मान मला बोलण्याची 2 संधी दिली संयोजकांनी, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद पाटील. प्रत्येक वक्त्याने या ठिकाणी हौसाजी मामा कांबळे यांच्याबद्दल एक आदरार्थी भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. या नश्वर देहत जाणाराच आहे, पण सरते शेवटी आपण या मृत्यूलोकामध्ये कोणती आठवण ठेवून जाता हे फार महत्वाचे आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, गाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, झिजून स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, हा जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. या उक्तीप्रमाणे एकंदरीतच हौसाजी मामा यांचं जीवन बहुजनांच्या कल्याणासाठी होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला हा कापशी ग्रामस्थांमधला पहिला बहुजन नायक आहे की ज्यांनी हा बहुजन पहिल्यांदा कापशीच्या राजकारणामध्ये आला. आपल्या सौजन्य वृत्तीनं तो सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झाला.
माणूस जन्मानं श्रेष्ठ ठरत नाही, माणूस कर्तृत्वानं महान बनतो. हेच आपल्याला हौसाजी मामा कांबळे यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला अनुभवता येते. यानंतर मी या ठिकाणी माननीय श्री नरेंद्र गायकवाड साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती लोहा साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करावेत. माननीय श्री नरेंद्र गायकवाड साहेब. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही राणा मोसाटे, बहुजनाच्या राष्ट्रमातांना, राष्ट्रपितांना या ठिकाणी तिरीवर अभिवादन करून आज म्हणजे आपल्या कापशी येथे बुद्धवासी हौसाजी कांबळे यांच्या अर्धकृती पुतळ्याच्या संदर्भानं या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. असे नांदेड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, हौसाजी मामावर आणि चिखलीकर साहेबांवर प्रेम करणारे बाहेरगावून आलेले काही सर्कलचे प्रमुख पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले हौसाजी मामाचे पाहुणे, त्याच्या घरचा परिवार, बौद्ध उपासक उपासिका आणि नवयुवक भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी सप्रेम जय भीम. गेल्या वर्षी हौसाजी कांबळे साहेबांचं दिल्ली येथे निधन झालं. आदरणीय चिखलीकर साहेबांना आणि सुधाकर सरकारी साहेबांना आनंदराव पाटील शिंदे यांच्या सोबत जवळपास आपल्या तालुक्यातले 10-20 कार्यकर्ते गेले होते आणि तिथं चिखलीकर साहेबांसोबत राहून, श्रंगारे साहेबांसोबत राहून मामा फार आनंदी झाले. समाजाच्या न्याय हक्काच्या काही मागण्याच्या संदर्भात बाबा तिथं दिल्ली दरबार जाऊन साहेबांना बोलावं, साहेबांना तिथं वेळ भेटते म्हणून असे मामा गेले होते आणि हौसाजी मामाचं त्या ठिकाणी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. केरबाजी पाटलानं सांगितल्याप्रमाणे साहेब हे कार्यकर्त्याच्या सोबत 5-5:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचले दवाखान्यामध्ये. काही कार्यकर्त्याला वेळ लागला, पण साहेब माझा कार्यकर्ता या ठिकाणी आला आणि त्याला काय झालं म्हणून साहेब काळजीनं हौसाजी कांबळे यांना वाचवण्याच्या प्रयत्नासाठी फार मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. गौतम बुद्धांना सांगल्याप्रमाणे या पृथ्वी तलावर ज्या माणसाला जो माणूस जन्मणार आहे त्या माणसाचा मृत्यू अटळ आहे सर्वच. आणि हौसाजी मामाचं निधन त्या ठिकाणी झालं. प्रत्येकाला जायचंय आज ना उद्या, प्रत्येकाचा नंबर आहे. हौसाजी कांबळे साहेबांचं निधन दिल्लीला झाल्याच्या नंतर इथं आणायची फार प्रयत्न अवघड होती ती. आता आपल्याला दिल्ली कोणीकडे आहे ते सुद्धा सांगता येणार नाही, खाल्लाकड, वरलाकड की गंगकड की बेदराकड. बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झाल्याच्या नंतर शहर गौतम पवार माझे घेऊन इतिहास आहे पंढरी पवार साहेब. बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झाल्याच्या नंतर बाबासाहेबांचं पार्थिव हे विमानानं मुंबईला आलं होतं, दिल्लीहून मुंबईला आलं होतं. मजा बघण्यातला असा एक माणूस आहे की जे आदरणीय खासदार चिखलीकर साहेबांसोबत कार्यकर्ता राहणारा, दिल्लीला ज्या माणसाचं निधन झालं त्या माणसाचं विमानानं पार्थिव दिवशी त्याच्या बाबासाहेबांनी तर दुसरं काही घडलं बौद्ध समाजामध्ये. मला त्या दिवशी मोतीच्या दिवशी साहेब नव्हते इथं. मोतीच्या दिवशी काही अनेक लोकांचे काही विषय वेगळे होते, कसं येईल, किती वाजता येईल. मला आता बापूजी पाटलांना बोलता सांगितलं मतदारसंघ अगोदर मुखेड मतदारसंघामध्ये होता. त्या काळामध्ये साहेबराव बापू बारडकरांचं निधन झालं म्हणून तर साहेबराव बापू बारडकरांचं त्याची बॉडी आणण्यासाठी 2 दिवस लागले इथं. पण मी तुम्हाला सांगतो हौसाजी कांबळेचं निधन झाल्यानंतर ताबडतोब विमानाने सेवा करणारा या जिल्ह्यातला महाराष्ट्राला एकमेव नेता असते खासदार चिखलीकर साहेब. त्यानंतर आता आपल्यातला पाहुणा आपला मग कागदाजी कामेश कदमचं निधन झालं जम्मू काश्मीरला. तो BSF मध्ये होता. साहेब आले त्याच्या घरी भेटले आणि मोतीला होते. त्याचं 3 दिवसाच्या नंतर या ठिकाणी पार्थिव दिवा.
साहेब माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहणार आहे. सुभाष गायकवाडला तिकीट दिलं, हौसाजीला बी तुम्ही ऍडजस्ट केलं. हौसाजी कांबळेची इच्छा होती की बा मला जिल्हा परिषदला उभं टाकावं. मला नेहमी म्हणायचे, मामा आपण जो एकूण एका उभं टाकून विरोधामध्ये नका बरं, तुझं तुम्हाला बघा माझं मला बघतो. नात्यातल्या गोत्यातला माणूस होता. आज हौसाजी कांबळेचा परिवार हा पोरगा झाला असेल. तुम्ही असताना कांबळे परिवाराला काळजी करायची गरज नाही असं मला स्वतःला मत आहे. का जसं तुम्ही हौसाजी कांबळेला वडेपुरीमध्ये निवडून आणलं, तसंच मला सुद्धा मी हर्षदला असताना कलंबरमध्ये मला निवडून आणलं. तिथं माझंही मतदान नव्हतं आणि हौसाजी कांबळेच्या मामाचंही तिकडे मतदान नव्हतं वडीपुरीला. आणि बौद्ध समाजाचा मयासारखा माणूस तुम्ही निवडून आणून या तालुक्यातला ओपनवर पहिला बौद्ध समाजाचं उपसभापती करण्याचं काम तुम्ही केलं. सर्व जाती धर्माच्या माणसाला तुम्ही साहेब सोबत घेऊन चालता. आज ते मी बोलता होता विसरलो, थोडं पुढेच गेलो. चिखलीकर साहेब मोतीला नव्हते. चिखलीकर साहेब ज्यावेळेस घरी आले इथं, तेव्हा हौसाजी कांबळेच्या त्याच्या पत्नीने मागणी केली की साहेब आम्हाला तुमचं काय नको, तुमच्या आमच्यावर भरपूर उपकार आहेत. पण माझ्या घराच्या समोर एक छोटासा प्लॉट आहे. मी घराच्या बाहेर आल्याबरोबर माझ्या नवऱ्याचा मला चेहरा दिसला पाहिजे, मी आनंदी होतो. एवढं मोठं झाड पडलं, आमच्या घरात अंधार झाला, पण मी घराच्या बाहेर आल्यानंतर माझ्या मालकाचा चेहरा दिसावा असं साहेबांना सांगितलं. आणि मी साहेबाच्या गाडीमध्ये होतो. लगेच लागली साहेबांना खासदार सुधाकर सरगारे साहेबांना सांगितलं की बाबा आपल्याला असं असं करायचं आहे आणि कुठं कुठं काय होईल. लगेच साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय खासदार सुधाकर सरगारे साहेबांना तुम्हाला मी सांगतो, यांनी म्हणलेल्या मागणीला यश आलं आणि अर्धाकृती पुतळा सेम टू सेम हौसाजी कांबळे मामा तिथं बसल्यासारखं असं वाटत आहे असा पुतळा राजस्थान मागे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होते की माझा समाज सूट बूट कोटामध्ये राहिला पाहिजे. हौसाजी कांबळे साहेब सुद्धा सूट बूट कोटात, पांढरं शर्ट, पांढरा पॅन्ट, काळा बूट, नाही तर मग सफारी लिवली की डायरेक्ट माणूस जिल्हा परिषद यायचा, या मामा आईस्क्रीम घेऊन खाऊत म्हणायचं. आमच्यावर सतीश डोंगरेकरवर, आनंद पाटलावर त्याचं जास्त प्रेम होतं. आम्ही पंचायत समितीला होतो तेव्हा मामा कसंही करून आम्हाला फंड द्या जाऊ, काही करता. आता सगळे मालक म्हणून मन मोकळा राहणारा माणूस. आणि मजा बघण्यामध्ये नाही की कार्यकर्त्याचा पुतळा नांदेड जिल्ह्यामध्ये कोणी उभा केला नाही म्हणून. मजा बघण्यामध्ये नाही बरं, तुम्हाला असंच असतो भाग वेगळा. पण हे खासदार चिखलीकर साहेबांमुळे झाले पंढरीपूर हे आपल्याला नोंद असली पाहिजे गोष्टी. अनेक कार्यकर्ते होतात, आम्ही बी अनेक मोठमोठे कार्यकर्ते गेले, पण त्याचं काही हे झालं नाही. पण त्या माईचं जे स्वप्न होतं ते आदरणीय चिखलीकर साहेबांना पूर्ण केलं. आणि खरोखर केरबा पाटील घराच्या बाहेर निघाल्याबरोबर त्या माई माऊलीला जे स्वप्न आहे की तिचा मालक तिथं हवा ते एकदम साहेबानं ते साकार केलं. आता साहेब सोनराज आहे, त्याचा घरचा परिवार आहे. केरबा पाटलांना सगळं बोललं, मी बी बोलला, जेवाय केलंय. तुम्हाला भूका लागल्या येतात, मलाही भूका लागल्या येतात. तुम्हाला मी सांगतो, साहेब काल दिल्लीला होते. साहेब काल दिल्लीहून आले. कार्यक्रम आपला अगोदर ठरला होता. अचानक आज हिंगोलीला कार्यक्रम काहीतरी पक्षात निघाला. पण मी तुम्हाला सांगतो, तिथला कार्यक्रम करून तासभरामध्ये पोहोचण्यास साहेब लेट आले, तो भाग वेगळा. पण आता आपलं समाधान केल्याशिवाय साहेब जाणार बी नाही. त्यामुळं सोनराज असेल, त्याच्या घरचा परिवार असेल हौसाजी कांबळेचा, याला भविष्यात आपण कमी पडू देणार नाही याची मला बी साहेब गॅरंटी आहे. आता बोलता होता कोणतरी मला जिल्हा परिषद स्वप्न आहे. त्याचं काही स्वप्न आहे साहेब. आपण तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपण ऍडजस्ट करता. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद संदर्भानं त्याच्या परिवारातल्या कुठल्या तरी माणसाला आपण संधी द्यावी आणि त्याच्यावर आपण आपलं तर प्रेम नेहमीच आहे आणि असंच आपलं प्रेम त्याच्यावर राहावं. या ठिकाणी मी बोलतो, थांबतो. जय भीम, जय महाराज. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर माननीय डॉक्टर श्री सचिन पाटील उमरेकर साहेब यांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. माननीय डॉक्टर श्री सचिन पाटील उमरेकर. आज कैलासवासी बुद्धवासी हौसाजी रामजी कांबळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणाला उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे आपले सर्वांचे लाडके नेते दत्ता पाटील चिखलीकर साहेब व तसेच तिथं उपस्थित असलेले बालाजी पाटील मात्रेकर
जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य गणेश पाटील सावळे, सुभाष पाटील गायकवाड, गणेश उबाळे, आनंदराव पाटील शेंदे, रावसाहेब मामा हिंदोळेकर, बाळू पाटील ढगे व तसंच इथं उपस्थित असलेले माझे सगळे सिनियर, माझ्यासोबतचे नातेवाईक आणि हौसाजींच्या परिवारातील लोक आणि कापसेकर इथले रहिवासी, आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हमेशा माझी त्यांची भेट व्हायची. निर्भीड वक्ता होता, काम करण्याची जिद्द होती, कोणत्याही वेळेस कोणत्याही माणसासाठी बोलण्याची ताकद होती. आपण कुठं बोलतोय काय नाही, तो सरळ होता, मनानं मोकळा होता, त्याला काही भीती नव्हती. जो मनानं बोलायचं म्हणजे जे मनात आहे तो बाहेर बोलायचा, त्यामुळं त्याचा कधी कोणाला राग नाही यायचा आणि प्रत्येकाला तो आनंदाने हसमुख चेहऱ्याने बोलायचा. मालक म्हणल्याशिवाय तर तो बोलायचा नाही. समोरचा माणूस अर्धा थंड त्याच्यानेच होऊन जायचा की त्यांना स्वतःलाच आपल्या म्हणजे स्वतःला कमी लेखून स्वतः समोरच्या माणसाला तो कधी कसा आहे, तो लहान आहे का मोठा आहे का काही नाही, हमेशा त्यांनी माझं हमेशा छोट्या भावासारखं त्यांनी हे केलं. प्रत्येक वेळेस त्यांना एक जिद्द होती की आपल्याला कापसीसाठी काय करायचे, काही कामं करायचे आहेत, काय पद्धतीने ज्या पद्धतीने त्याला काम करता येते त्या पद्धतीने तो तिथे मागणी करायचा प्रत्येक वेळेस. आणि प्रत्येक वेळेस प्रताप मामाच्या जवळ जाऊन त्यांनी कापसीसाठी मागणी केलेली. मलाही आठवते जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलं होतं, त्या काळामध्ये प्रत्येकाची इच्छा होती की जिल्हा परिषद लढवायची. त्या अनुषंगाने माझे छोटे बंधूंच्याही अपेक्षा होती की जिल्हा परिषद लढवायची. पण त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याला की नाही, आता ती जागा आपली इतर जागासाठी म्हणजे इतर मागासवर्गीयासाठी सुटली. तेव्हा त्यांची इच्छा प्रबळ झाली. तेव्हा मला त्यांनी म्हणले की नाही, आता तुम्ही मला बोलावंच लागते आणि तुम्हाला प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना बोलावं लागेल की माझ्यासाठी ही जागा देण्यात यावी. असे त्यांचं निर्भीड होतं. काही कारणास्तव ती गोष्ट जमली नाही, त्यांनाही ती मान्य झाली. पण काय म्हणतात की एखाद्याची गोष्ट पूर्ण व्हायची असेल तर ती वरून देव बरोबर हे करते. त्यांनी ऑलरेडी ते फॉर्म भरला होता आणि त्यांचं लकीली आपल्याला म्हणजे वडेपुरीमध्ये आपल्याला पंचायत समितीसाठी एक मागास जागा पाहिजे होती आणि त्यावेळेस या त्यांची नाराजगी इकडची कमी म्हणजे न होता त्या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी ते ऍडजस्ट केले. आपल्याला सांगू इच्छितो, मला आठवतंय की त्यांनी जेव्हा दिल्लीला जात होते त्यावेळेस त्यांची इच्छा होती की मला प्लेनमध्ये बसायचंय. साहेब, मी एकदा प्लेनमध्ये बसलेलो नाही, मी प्लेनमध्ये बसणार आहे आणि भेटायला चाललो. काही दिवसापूर्वीच भेट झालेली होती आणि मला आठवते की सगळ्या म्हणजे त्यांची इच्छा एकच होती की इथल्या भागासाठी काही निधी आणता येईल, त्यासाठीच ते सगळेजण तिथे गेले. काही दिवसांमध्ये आता खासदारकीचे इलेक्शन लागलेले आहेत आणि त्यापूर्वी आपल्याला आपल्या भागासाठी काय करता येईल त्यासाठी तो तिथं गेलेला होता. आता दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे ते आकस्मिक मृत्यू झाला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ती कोणालाच ती गोष्ट पचली नाही आहे. कारण आता तो निर्भीड राहिलेला माणूस, सगळ्यांमध्ये राहिलेला माणूस अचानक गेला तर आपल्याला वाटत नाही की तो आज आपल्यामधून गेलेला आहे, आपल्या समोरच असल्यासारखं. आणि खरोखरच मी आपल्या सर्वांना अभिनंदन करतो की त्यांच्या परिवारांना सुद्धा अतिशय सुंदररित्या त्यांची पुतळा म्हणजे जसा बोलका चेहरा आहे तो त्यांनी उभारलाय. आणि आपल्या म्हणल्याप्रमाणे आताच म्हणल्याप्रमाणे नरेंद्र गायकवाड साहेबांनी की ते अनुसार मामीला ते प्रत्येक दिवशी त्यांना दरवाजामध्ये आलं तर ते दिसायला पाहिजे, त्या अनुषंगाने त्यांनी हे गोष्टी केल्यात. हे खरंच आपल्या सर्वांना म्हणजे भावनात्मक आहे आणि त्यांचा आपण आदरही करायला पाहिजे. अशा विचारांचा आपण सगळ्यांनी आदरही केला पाहिजे. अतिशय सुंदररित्या त्यांनी हा पुतळ्याचं अनावरण केलं. आज ते आपल्यात नाही आहेत, पण मी या ठिकाणी विनंती करतो की आपण ते ऑडिओ क्लिप ऐकूया. छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचा आपण मोठ्या घटामध्ये साहित्य आहे स्पीकर आहे विषय आहे आणि बंधूनो, आतापर्यंत तुमच्या प्रमाणे याचा योग्य पंचायत समितीला निवडून तुम्ही मला तुम्हाला 1 रुपया देता आला
कारण की संगीतच नव्हतं. प्रत्येक तुला 2 वर्ष करोना, त्या करोनामुळे काय कुणी तुला support वगैरे. परंतु मला त्यावेळेला विकी मिळाल्यामुळे आपलं नाव म्हणजे रुपये आवडलं. कारण माझी इच्छा पूर्ण तुमच्या मित्र मात्र मला संगीत मिळाली नाही, त्याच्यामुळे हे सगळं अपूर्ण होऊन गेलं. आणि जर पुन्हा तुम्ही संधी मिळाली तर तुमची शेवट इच्छा. आणि अभिमानाची गोष्ट आहे, येणाऱ्या भावी काळामध्ये चिखलीकर साहेब म्हणजे चिखलीकर साहेब चालेल नाही चालेल. 2014 मध्ये मोदीच आपली वृत्ती लावली असते. आता साहेब त्यांच्या समोर आहे, पण त्यांनी साहेब शिवसेने तुम्ही टिकटॉक निवडून जायचं. म्हणून मला एक तुम्हाला सांगायचं आहे, येणाऱ्या भावी काळामध्ये बरीच चिखलीकर साहेब 100 आमदार अधिक मोठा त्या प्रतिक्रिया होणार आहे. अत्यंत निर्भीड आणि दिलखुलास अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व, स्वप्नांची पाठराखण कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी हौसाजी मामा कांबळे. निश्चितच या ठिकाणी येणाऱ्या तरुण पिढीला त्यांचा अर्धाकृती हा पुतळा प्रेरणा निश्चित देऊन जाईल. खरोखरच या ठिकाणी आपण सगळेजण त्यांच्या आठवणी या ठिकाणी मनामध्ये बाळगून त्यांच्या स्मृतीला या ठिकाणी विनम्र अभिवादन या ठिकाणी करूया. येतात पराभव, जातात पराभव, कायमचे का राहतात पराभव. येतात पराभव, जातात पराभव, कायमचे का राहतात पराभव. ज्यांनी घडविला इतिहास त्यांनाही घडवत जातात पराभव. ज्यांनी घडविला इतिहास त्यांनाही घडवत जातात पराभव. जननेते, लोकनेते, नांदेडचं खंबीर नेतृत्व माननीय खासदार श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांना मी जोरदार टाळ्यामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. माननीय श्री प्रतापराव पाटील चिखलीकर. आमचे सहकारी मित्र आणि कापशेगावचे माजी सरपंच हौसाजी कांबळे यांच्या अर्धकृती पुतळ्याच्या अनावरप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे सदस्य मिलिंद देशमुख, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाचे सहसंयोजक डॉक्टर सचिन पाटील उमरेकर, माजी सभापती आणि तालुक्याचे अध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे, माजी सभापती बालाजीराव पाटील माताळीकर, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय वारकड गुरुजी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशरावजी सावळे, सुभाषरावजी गायकवाड, सचिन पाटील चिखलीकर, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, पंचायत समितीचे सदस्य गणेश पाटील रोबाळे, बळी पाटील वाळकीकर, युवा मोर्चाचे तालुक्याचे अध्यक्ष बाळू पाटील मारदाळीकर, मंडू पाटील वडगावकर, शिवड्याचे सरपंच साईनाथ पाटील, केशव पाटील कोडगावकर, बाळू पाटील कोडगावकर, वीरभद्र राजुरे, माधवराव पाटील कदम, रंगराव पाटील लोंढे, गणपतराव जाधव, नागोराव पाटील उमरेकर, कोंडेबा पाटील झाले, प्रभाकर पाटील झाले, बाबूराव कपाळे,
प्रल्हाद पाटील नांदगावकर, पंडित पाटील, सुभाष पाटील डोलारा, माधवरावजी मेहते, सुरेश पाटील येळीकर, शिवराज पाटील येळीकर, शिवराज तांबोळे, सूर्यकांत जाधव सुगावकर, शत्रुघ्न पाटील डांगे, ज्यांनी भाषण करून त्या ठिकाणी गेले ते राजू पाटील वडवळे, सुमेध गजबारे. कार्यक्रमाचं ज्यांनी प्रस्तावित केलं घेतो ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं ते आमचे सहकारी केरबा पाटील कापशीकर, बाबूरावजी वडवळे, पंडितराव पोलीस पाटील, उत्तम पाटील वडवळे, पांडुरंग पाटील वडवळे, माधवराव पाटील वडवळे, ज्यांनी अतिशय आम्ही येईपर्यंत आपल्या सर्वांची करमणूक केली. ते शाहीर गौतम पवार, कापशी, पिंपळदरी, डोलारा, हिंदोळा, करमाळा या परिसरातून आलेली सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे सहकारी मोहनराज यांनी या ठिकाणी पंचशील यांच्या नेतृत्वात झालं ते पूज्य भंते संगपाल थेरोजी, पावसाळजी कांबळे यांच्या कुटुंबाची त्यांच्या पत्नी आमच्या भगिनी अनुषाताई कांबळे, अर्चनाताई वाघमारे, संगमित्राताई सरोदे, सुजाताताई निकाते, अस्मिताताई हनुमंते, सोमराज कांबळे, प्रताप कांबळे, पावसाळीच्या परिवारातील सर्व सन्मान्य सदस्य ज्यांच्याकडे संचलनाची जबाबदारी अतिशय सुरेख असं संचलन केलं ते गारपल्ले सर, यांच्या कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल ते सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. कार्यक्रमाला उशीर झाला याची मला जाणीव आहे आणि नरेंद्रने सांगितलं की तुम्हालाही भुका लागल्यात आणि आम्हालाही भुका लागल्या. पावसाजी कांबळे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या 1 वर्षाच्या आठवणीमध्ये आपण अर्धा कृती पुतळा या ठिकाणी बसवला. खरं तर या पुतळ्यामध्ये आपल्या भागाचे माजी खासदार सन्मान्य सुधाकर सरंगारे साहेब यांचे खूप मोठं योगदान आहे. तेही या कार्यक्रमाला येणार होते, परंतु दिल्लीला काही बैठक असल्यामुळं ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. पावसाळ्याचे प्रसंग अनेक आहेत. आता आपण पावसाळ्याचं भाषण ऐकलं आणि सगळ्यांना हसवणारं, आश्चर्यचकित करणारं भाषण 2 मिनिटांमध्ये पावसाळ्यानं सर्वांना आपलंसं करून टाकेल ते क्लिप आपण ऐका. ही वस्तुस्थिती आहे. पावसाळ्यानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधला आपल्या घरचा गाडा सांभाळला, गावचा गाडा सांभाळला आणि आपला नाव लौकिक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, कुलतबाई सरपंच असा कापशीमध्ये कार्यक्रम होता आणि मी त्या कार्यक्रमाला होतो. त्यावेळेस हे औषधीनं सांगितलं होतं
की गणेशरावला गणेश छोटं गाव असताना तिथं परत सुभाषला तिथं माझं एवढं मोठं गाव आहे ती भावना होती. तुम्हाला त्याचा काही कोणाला विरोध करायची नव्हती, परंतु त्याची भावना होती की माझं गाव मोठं आहे आणि मला प्रतिनिधित्व मिळालं.